सिटी न्यूज वसा जनसेवेचा। भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचा वाढदिवस सेवेतून साजरा करण्याचे आवाहन केले आहे। आज बुलढाणा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थानिक नगर परिषद कार्यालय परिसरामध्ये मोफत नमोनेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले होते। या शिबिरास अध्यक्ष व उद्घाटक म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे उपस्थित होते। यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शिबिराचे उद्घाटन करून रुग्णांशी संवाद साधला। नमोनेत्र शिबिर ही केवळ तपासणी शिबिर नाही तर जनसेवेचा एक पवित्र यज्ञ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सेवा हीच राष्ट्रभक्ती ही शिकवण आम्हा भाजप कार्यकर्त्यांना दिली आहे। आज या शिबिरातून मोदीजी प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये उज्ज्वल भारताची नवी दृष्टी जागवत आहे। भाजपचे राजकारण हे सत्तेसाठी नाही तर समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी आहे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत या संकल्पाला नवी गती मिळते आणि या शिबिरातून सेवाभावाची नवी प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचते। मोदीजींच्या या संकल्पात आपण सर्वांनी सहभागी होऊन उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी हातभार लावूया असे आवाहन सुद्धा भाजप नेते विजयराज शिंदे यांनी केले आहे। याशिवाय भाजप जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, भाजपचे अभियानाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत बर्दे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा सचिव डॉक्टर मधुसूदन सावळे, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉक्टर राजेश्वर ओबरहंडे यांची यथोचित भाषणे झाली। शिबिरामध्ये जवळपास 1900 रुग्णांची नोंदणी झालेली होती। त्यातील 1300 रुग्णांना चष्मे घरपोच मिळणार आहे तर 300 रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे तर बाकी रुग्णांची नेत्र तपासणी होऊन त्यांना औषधे देण्यात आली आहे। शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी भाजप जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, माजी नगरसेवक अरविंद होंडे, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष मोहम्मद अकीर यांनी विशेष परिश्रम घेतले। शिबिराच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा चित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती। या चित्र प्रदर्शनीचे उपस्थित रुग्णांनी व नागरिकांनी अवलोकन केले। याशिवाय शिबिरास ज्येष्ठ नेते प्राध्यापक जगदेवराव बाहेकर, ज्येष्ठ नेते विश्राम पवार, जिल्हा सचिव गणेश राजपूत, जिल्हा सचिव अनंत शिंदे, कामगार आघाडी प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक सुभेदार अभिमन्यू करपे, माजी सैनिक अशोक किलबिले, माजी नगरसेविका सौ इंगळेताई, किरण नाईक, विमल बेंडवाल, महिला मोर्चा जिल्हा प्रभारी सौ सिद्धूताई खेडेकर, महिला जिल्हा सरचिटणीस सौ अलकाताई पाठक, महिला उपाध्यक्ष सौ उषाताई पवार, माजी नगरसेवक मुन्ना बेगाने, वैभव इंगळे, सचिन टेंभीकर, प्राध्यापक प्रभाकर वारे, मिलिंद कुलकर्णी, करण बेंडवाल, अजित गुळवे, रशीद शेख, कुलदीप पवार, प्रदीप सोनटक्के, मुकुंदा देशपांडे, संजय जुंबड, नितीन दासार, राजू खरात, गौरव राठोड, सचिन सूर्यवंशी इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। तर शिबिराच्या शहरातील नेत्र रुग्णांनी हजारोंच्या संख्येने लाभ घेतला। तसेच शिबिरासाठी जिल्हा आरोग्य विभागातील डॉक्टर अमोल उगले, डॉक्टर भिलावलकर, नेत्रतज्ञ अविनाश चिंचोले, राजेंद्र देवकर यासह इतर डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक श्री राठोड व त्यांचे पोलीस सहकारी यांनी विशेष सहकार्य केले। त्यांचेही शहर भाजपने आभार व्यक्त केले। माणसाला जर हार्ट अटॅक आला तर घरातलं ताबडतोब उचलून तुम्हाला दवाखान्यामध्ये नेतात आणि वाचवायचा प्रयत्न करतात। पण आईने जर मुलाला म्हटलं की बेटा मला बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।